हाय गॅरी, कुठे पोहोचलास? हा ओके, सोसायटीच्या गेट पाशी आहे. हा मग कॉल कर मला. ओके बाय. शनाया, हे काय चाललंय तुझं? तू त्याला इथे का बोलावून घेतलंयस? तुला त्या दिवशीच दाखवले ना, सोसायटीवाल्यांनी आपल्याला नोटीस पाठवली आहे. आय नो, म्हणूनच त्याला आत नाही ना बोलवलं, गेट पाशी बोलवलंय. का म्हणून काय झालं? दिसणार नाही का तो लोकांना? अगं काय फरक पडतो एवढा नको का विचार करू. मला नाही काही फरक पडत, सोड, चिल मार. ठीक आहे, तुला काही फरक पडत नाही ना, मग हे घर तू सोड. यू आर किडिंग राईट? अजिबात नाही. शनाया, सोसायटीवाल्यांनी मला नोटीस पाठवली आहे, कारण या घराचा कॉन्ट्रॅक्ट माझ्या नावावर आहे. फक्त ऐक, बस एक मिनिट. ऐक ना, तू काम डाऊन यार. आपण फिगर आउट करू ना काहीतरी. काय फिगर आउट करणार आहे शनाया? तू काय त्या गाडीला सोडणार नाहीयेस. तुझ्यामुळे मला हे घर सोडावं लागणार आहे, आणि जे मला अजिबात परवडणार नाहीये. बघते, थांब ना एक मिनिट, ऐक ना. बघते यार, मुंबईत आल्यापासून आपण दोघी एकत्र राहतोय, आणि आता अचानक का? ते मला लगेच घर नाही मिळणार ग. कसं मिळेल सांग ना. नाहीतर तू एक काम कर ना, तुझ्या त्या गाडीला सांग ना, तो करून देईल तुला एका घराची सोय. बघते. प्लीज मला थोडा वेळ दे. ठीक आहे, माणुसकी म्हणून तुला एक आठवडा देते मी. पण शनाया, आठवड्याभराच्या वर एक दिवसही या घरात राहायचं नाहीस तू. भक्ती, अगं एवढं करू नको ना प्लीज. एकदा जरा. इनफ शनाया, इट्स फायनल. एक्सक्यूज मी. कोण मी? हो, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. आपण ओळखतो का एकमेकांना? नाही, मी याच सोसायटीत राहतो. माझं नाव सुबोध गुप्ते. नमस्कार, मी शिरीष, राधिकाचा भाऊ. हो, मला माहिती आहे. मला तुमच्याशी तुमच्या बहिणीच्या नवऱ्याबद्दल बोलायचं आहे. गुरुनाथ बद्दल? हो. बोला मग. कसं आहे की अहो. गुरुनाथ. बरं झालं इथेच भेटलात. पाकिट घरीच विसरला होता. हे भगवान, पाकिट घरी ठेवून कसे जाणार होतात? बसचा पास, ट्रेनचा पास सगळं त्याच्यातच आहे. आफतच आली असती ना भाऊ. आणि हो, संध्याकाळी आपल्या घरी जायचंय, नाही तर चुकून इथं याल. हो हो, लक्षात आहे माझ्या. पण चावी माझ्याकडे नाहीये. तू संध्याकाळपर्यंत पोहोचशील ना? हो, मी इथं थांबून काय करणार आहे? मी निघणारच आहे, आणि सुजेची शाळा पण सुटेल ना त्यावेळी. हो, ते तर आहेच. तुम्ही पोचायच्या आधीच मी घरी पोचलेली असेल. हे कोण? नाही, मला काही माहिती नाही, पण यांना काहीतरी बोलायचंय म्हणे माझ्याशी. काय बोलायचंय? म्हणजे कशाबद्दल? गुरुनाथ बद्दल काहीतरी बोलायचंय म्हणाले. हो ना? नाही, तसं काही विशेष नाही. तुम्हाला उशीर होत असेल, आपण नंतर बोलूयात. जी माणूस आत्ता म्हणत होता तुमच्याशी बोलायचंय, आता म्हणते बोलायचं नाही. जाऊ द्या ना भानगड तुम्हाला. गोष्ट आहे. चल निघतो मी. हा, ऑफिसला उशीर हो. होतोय ना. काही बोललात का नाही तुम्ही त्यांच्याशी? अरे हो, मी बोलणारच होतो, पण त्याची बायको आली मध्ये. तिच्या समोर कसं सांगणार? त्यांनी काय फरक पडतोय? अरे पण मग तिलाही कळालं असतं, आणि तिच्या थ्रू राधिका वहिनींना. हेच तर नकोय ना आपल्याला. आज ना उद्या राधिकाला हे सगळं कळणारच आहे. नाही, तसं होऊन नाही चालणार.
राधिका वहिनींना खूप मोठा धक्का बसेल. त्यांचं पराकोटीचं प्रेम आहे गुरुनाथवर. त्यांना हा विश्वासघात नाही पचवता येणार. पण मग काय करायचं आता? तिचा भाऊ सुद्धा एवढ्यात राहायला येणार नाही तिच्याकडे. आय डोंट नो. पण त्यांना न सांगताच आपल्याला हे करावं लागेल. कारण आपण जगात सगळ्यात जास्त ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, ती गमावल्यावर काय दुःख होतं हे मी अनुभवलंय रेवतीजी. तुटलेली मनं जोडता येणं कठीण आहे. बच्चा, अगं 10 मिनिटं झाली तू नुसतीच रडतेस. तू काही सांगणारच की नाही मला? मला त्याशिवाय कसं कळेल काय काय होतंय? बरं, मुळात तू मला इथे का बोलवलंस भेटायला? तुला ऑफिसला नाही जायचंय का? मूड नाहीये का? मला सांग ना, त्याशिवाय कसं कळणार आहे? सांगून काही फायदा आहे का? आणि कशाला सांगायचं तुला? अगं तसं नाहीये, तू सांगून तर बघ ना एकदा प्लीज. अगं असं कसं? तू आधी रडणं थांबव बरं. काय झालंय मला सांग. त्या भक्तीने मला घर सोडून जायला सांगितलं. काय? तू घरी येतोस ना, म्हणून आमच्या ऑर्थोडॉक्स सोसायटीने तिला नोटीस पाठवली आहे. त्याच्यात असं लिहिलंय की तू यायचं नाही, नाही तर मग तिला बाहेर काढ. आणि हे तिला पटलंय, सो तिने मला अल्टिमेटम दिला आता. अरे याला काय अर्थ आहे? थांब, मी बोलतोच भक्तीशी आणि आपण सोसायटीच्या सगळ्या मेंबरशी पण बोलू. त्याने काही होणार नाहीये. अगं मग मी काय करू? आता हे पण तू मलाच विचार की मी काय करू? नाही, तू काही करू नको, मीच करते काय करायचं ते. हे घर सोडून ना जाते मी पुण्याला परत. एक 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 तू रडू नकोस ना. असं असं काय बोलतेस तू? नाही, बरोबर आहे रे. तुझं काय बिघडणार आहे या सगळ्यात? तू आहेस ना एका छान मोठ्या कंपनीचा मॅनेजर आहेस. तुला तुझी बायको आहे, मुलगा आहे, स्वतःचं घर आहे तुझं. तू का सोडणार आहेस त्यांना माझ्यासाठी? अगं ए, आय नो, माहितीये मला. तू तुझ्या वडिलांना घाबरतोस. सारखं सारखं तेच तेच सांगू नकोस मला. शनाया, माझी परिस्थिती तू समजून घे ना एकदा. अरे यार, पण मग माझी सिच्युएशन कोण समजून घेणार आहे? आत्ता आठवड्याभरात मी रस्त्यावर येणार आहे, पण तुला त्याचं काहीच नाही वाटत आहे. तू तुझ्या वडिलांना घाबरतोस म्हणून काही डिसिजन घेऊ शकत नाहीयेस. आणि मी आपलं काय काय स्वप्न बघत होते रे आपल्यासाठी, की आपण एकत्र राहावं एकाच घरात, रोज सकाळी तुझा चेहरा बघावा, रात्री तुझ्याच कुशीत झोपावं, दोघांनी मस्त एन्जॉय करायचं. पण नाही, तुला हे काहीच नकोय. अगं नाही, तसं नाहीये. मलाही हे सगळं हवंय ना. पण तसं दिसत नाहीये ना गॅरी. नाहीतर आत्ता मला म्हणाला असतास की चल माझ्या घरी, म्हणून मी त्या बायकोला बाहेर काढतो. पण नाही, हे काहीच करत नाहीयेस तू. अगं पण असं कसं करू मी? का का नाही करू शकत? घाबरतोस बायकोला? एक मिनिट, तू समजून नाही घेतेस. ओके, मी समजले काय समजायचं ते. आपली साथ ना आता इथवरच होती. मी नाही काम करते, मी जाते पुण्याला आई बाबांकडे. बाय, मी तिकडेच जॉब शोधते आता. अगं आता तुला काय अपेक्षा आहे? मी काय करावं? हा, बायकोला सोडून देऊ, डिवोर्स घेऊ? अरे हे मला सांगावं लागतं. इथेच प्रॉब्लेम आहे ना. हे तुझं तुलाच कळायला हवं. थिंक अबाउट इट.